केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरताना आम्हाला पळपुटे म्हणता, अमित शहा नालायक गृहमंत्री. पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार. मोदी सरकारला 2029च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029मध्ये सत्ताबदल होणार हे नक्की, मात्र यासाठी विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन बसत होते, मात्र संसदेत येत नव्हते. संसदेत मी 19 वर्ष काम केलेलं आहे. अमित शहा यांनी जाहीर केलं असतं की आम्ही सभागृहात बोलणार आहे तर आम्ही थांबलो असतो. सभागृहात सामोरे जायला घाबरताना आम्हाला पळपुटे म्हणता. अमित शहा संसदेत आले नाहीत, उत्तरे दिली नाहीत. अमित शहा नालायक गृहमंत्री आहेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्ला चढवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, अमित शहा संसदेच्या अधिवेशन काळात सभागृहात आलेच नाहीत. सभागृहाला सामोरे जायला तुम्ही घाबरता हेच यातून दिसून येतं. अमित शहा सभागृहात आलं नाही, ह्या घटनेचा सभागृहाचा आणि जनतेचा अपमान आहे. तुम्ही नालायक गृहमंत्री आहात. पंतप्रधान मोदी यांचं जगभरात हास्य होत आहे. कोणता पुरस्कार देणार असाल तर मोदी येतील, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून इतर देशांना सांगितलं जात आहे. एप्स्टीन फाईलमध्ये अनिल अंबानी, पंतप्रधान मोदी, परराष्ट्र खात्यातील एक अशी तिघांची नावे आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की शिक्षण आणि परीक्षेबद्दल जे आंदोलन झालं ते न भूतो न भविष्यती असं होतं. केंद्र सरकार आता माघारीच्या मोडमध्ये गेलेलं आहे. प्रधानमंत्री मोदी आता व्हिडिओ करत आहे. मोदी सरकार आता पॅनिक स्थितीत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पद ज्यांना दिलं आहे त्यांनी आधीच अकलेचे तारे तोडले आहेत. शिक्षण आणि परीक्षा बदलेल असा व्यक्ती मला मोदी सरकारमध्ये दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर होतं, पण परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव घेतलं जातं आहे, पण राज्यात TET पेपर फुटलं आहे, त्यामुळे त्यांना काही आम्ही स्वीकारणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. मात्र आम्हाला चांगला शिक्षण मंत्री पाहिजे, तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला घ्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारू नये तर विद्यार्थ्यांच्या दबावामुळे आल्याचं ते म्हणाले आहेत. आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आता सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. स्वतः प्रधानमंत्री 9-10 वाजता झोपतात, पण ते 12-12 पर्यंत जागून स्वतः इंस्टाग्रामचे व्हिडिओ करतात, विद्यार्थ्यांचे संपर्क फ्रेंड्स म्हणून साधायचा प्रयत्न करतात. तिकडं मोहन भागवत आपल्या पद्धतीनं जेन झीशी एक खूप ऑर्केस्ट्रेट केलेला, तयार केलेला इंटरव्ह्यू करतात आणि मी फार माझी युवकांची जवळीक असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण वास्तव पाहिलं तर अमित शहाना पार्लमेंटमध्ये येऊन त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचं उत्तर काही देता आलं नाही. सरकार म्हणजे अत्यंत पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे. आता काही दिवसापूर्वी मी ट्विटवर एक मेसेज टाकला होता की सरकारच्या राहिलेल्या कालावधीमध्ये एक सर्वात महत्वाचा निर्णय असेल की शिक्षण मंत्री पद कोणाला देणार. आता जी व्यवस्था आहे, कसं काय त्या माणसाला प्रल्हाद जोशीनं शिक्षण मंत्री केलं. त्यांच्याकडे मुळातच 3 विभाग 3 खाती होती, 4थं दिलंय. शिक्षण हे काही पार्ट टाइम हा विषय नाहीये. पण ज्या माणसानं अनेक अकलेची तारे तोडलेली आहेत, अशा माणसाला आपल्या भावी पिढ्यांचं भवितव्य हातात देणं काही योग्य नाही. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे, बहुतेक बदल होतील. कुणाला करतायत बघूया आता काय होतंय ते. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही. आणि त्यामुळे जे काय करायचं ते आत्ता केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं. आणि 2029च्या निवडणुकीला त्यांना हे सगळे करायचंय आणि त्याकरता पक्ष फोडले जात आहेत. बंगालमधली TMC फोडली गेली, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, आणखी आपल्या महाराष्ट्रातले पक्ष फोडाफोडीचं चर्चा चालू आहे. सत्ता पक्षाची माणसं सांगतात की आम्ही हा पक्ष पण फोडणार. आणि केनं प्रकाराने 2/3 बहुमत मिळवायचं आणि काही लोकांनी गैरहजर राहायचं, असं करून एकदा 2/3 बहुमत मिळालं की डिलिमिटेशनचा विषय होईल. पण मग कुठलीही घटना दुरुस्ती सरकारला करता येईल. जेव्हा राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारले की विद्यार्थ्यांच्यावर गन्स वापरायचा, AK-47 बिहारमध्ये वापरायचा, पॅलेट गन वापरायचा, लाठी चार्ज करायचा आदेश कोणी दिला,
कारण क्राऊड कंट्रोल करता आपण हे वापरत नाही, अश्रुधूर वगैरे. कुणीतरी वरच्या माणसाने सांगितल्याशिवाय तो होणार नाही. अमित शहाने तो आदेश दिला का? आणि समजा अमित शहाने दिला नाही, खालच्या खाली लोकांनी केलं, मग तुम्ही कसले अर्थमंत्री आहात, कसले गृहमंत्री आहात? म्हणून दोन्ही बाजूनी तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट मागणी आहे. आणि त्यामुळे अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही. ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे, पण सभागृहात येत नव्हते. इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची. त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट. विरोधकांना त्यावर चर्चा करायची नाही असं उलटा आरोप हे खोटं आहे ना. संसदेमध्ये मी 19 वर्ष राहिलेलो आहे, मंत्री होतो, विरोधी पक्षात होतो. अध्यक्ष तुमचे आहेत, तुम्ही कार्यक्रम पत्रिका ठरवायची असते. तुम्ही सांगा की 12 वाजता अमित शहा सभागृहात निवेदन करतील, कोण त्याला थांबवणार आहे? आणि आम्ही जर तिथं अडथळा आला तर मग आम्हाला विचारायचं होतं, पण प्रश्न आम्ही विचारणार. पळपुटे कसे झाले? तुम्ही सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही, आणि कोण पळपुट आहे मग? जोपर्यंत पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार, अशा प्रकारची भूमिका राहुल गांधी. नाही बघा, आमचं म्हणणं काय की तुम्ही उत्तर द्या. पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजेत, आणि उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही. पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला का नाही? पेलेट गन वापरल्या का नाही? आज एका मुलाचा डोळा गेला का नाही? बिहारमध्ये AK-47 वापरल्या का? कुणीतरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना, मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं. मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही, हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका. तुम्ही अध्यक्षांच्या परवानगी घेऊन मला सभागृहामध्ये निवेदन करायचं येऊन उभं राहायला पाहिजे होतं. मग आम्ही काय केलं असतं मला विचारायचं होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.